माय कमला, त्या पोरीचा आठ पडला वाटते. त्या पोरीचा फोन आला होता. नवरा मारते, सासू अत्याचार करते, सासरा सासरा माझ्यासोबत बोलत नाही. बाप रे, किती किती वळणाचं सांगितलं, तुला माहिती आहे का? अमय बाई, हो का? कवा आला होता तुला फोन? आता आताच आला होता, 5 मिनिटं पहिले फोन आला होता. फोनवर बोलली, इकडे आली त्या घराकडे, तू रस्त्यातच भेटली बाई. हो का? काय काय सांगितलं माय श्रद्धा ना? काय काय सांगितलं? अमाय, ते तिचा नवरा म्हणते पुरा मायनं बैल करून ठेवलाय म्हणते. नुसतं मायचं ऐकते म्हणते. अन सासराई बैल आहे म्हणते. नुसतं मायचं ऐकते म्हणते. नवरा म्हणते तिला मारते म्हणते. सासून मार म्हटलं तर मारते म्हणते. अन सासऱ्याला बोलूच देत म्हणते काही म्हणते. अन सासूही म्हणते अत्याचार करते म्हणते. बसली राहते म्हणते. सर्व कामं इच्छा करून घेते म्हणते. आणि नोकरानीसारखी पेश करते म्हणते. आणि म्हणते पोराले का तुला नवीन पोरगी आणून देतो मी, गेले आपल्या घरची मोल करीन ठेव म्हणून, असं म्हणते. घे ना म्हणा आता. काय ना म्हणा, जिंदगानी त्याच्या हाताखाली मोल करीन बनून. मी म्हटलं होतं का त्याचा हात धरून पाय म्हणून. बल्ली नालायक पोट्टी आहे माई वाली. आता भोगत बस बरं तिथं. मी काय करू बापा आता? काही कराले? बरं जाऊ दे ना माय, काय लेक बाई तर चालूच राहते नवीन आहे तोपर्यंत. शेवटी नवराच असते ना. जाऊ दे, आज न उद्या ठीक होईल. जर जास्त फोन आले तर त्या गोष्टीवर आपण विचार करू. आणि आता एक फोन आला तिचा फक्त, होऊ शकते एखादी थापड मारली असेल तर राग होय माणसाचा. रागाच्या भरात काही पण बोलून देते. त्याच्यावर 2-3 दिवस लोटू दे. आता फोन येऊ दे डबल, तर मग आपण विचार करू. आता सध्याच्या परिस्थितीला जे चालू आहे त्याचा विचार कर. हो बरोबर आहे. ते वाला बरोबर आहे. काय होय माय, काल किती रंगाची बोलली बाई कलावती. काय रंगारंगाची बोलली माय. बोलू देवा, बोलन त्याला खांड कपडाले. काय रंगारंगाची बोलून राहिली होते. माया बस चालला ना, पुऱ्या दुनियात तिची अफवा फैलून देतो आपण. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तिची अफवा फैलवू काय हे याच्यासोबत चालू आहे म्हणून, याची जिंदगी. याने तिने सांगण्यापेक्षा त्याच्या मायले सांगणं. त्याच्या मायले पटन काय हे? नवरा होऊन बसलेली बायको जर त्याच्या पोरानं केली तर त्याच्या मायले पटन काय? आपण त्याच्या मायच्या घरी जाऊ ना, तिच्या कानात किडे मारू आपण. अन कलावतीच्या जिंदगी डाग लावून देऊ. समजलं का तुला काय करायचं आहे तर? अमाय हो बाई, पाय माय लक्षच नव्हतं बिचारे. त्याच्याच मायले सांगायचं नाही, इकडे तिकडे सांगितल्यापेक्षा त्याच्याच मायले सांगायचं नाही काय? बस तर मग कावा पोट्टे वा. मार अंगभर तुम्ही दोस्ताना केला. एकामेकीच्या घरचं एकामेकीले वाटलं, एकामेकीचे पैसे एकामेकीले दिले. सर्व काही व्यवस्थित होतं. आणि उलीचा काय, कलावतीचा भाऊ तुम्हाला बोलला तर कलावती सोबत तुम्ही दुश्मनकीच करून टाकली बाबा. असंच तुमचा दोस्ताना होता का वा? दुश्मनकी आम्ही नाही केली, दुश्मनकी कलावतीने केली. समजलं काय? आणि काकी तुझी पोरगी लय शिष्टमारी आहे, लय हिटलर आहे. तुझ्या पोरग टकल्यावानाचा थे लय बदमाश आहे. भाड्याचा बैल बायकोचा. अवाय अवदसा, तोंड सांभाळून बोल. लड धरण ना घुमवून ना नालीतच टाकून देईन. जास्तची अगाऊची शानपणा करशील तर भाड्याचा बैल अशीन तशीच सांगून राहिली. तू का भाड्याची गाय वाय काय? भाड्याची गाय असाले बोलायला लावून राहिली. गुब्बाड तोंडी बैल म्हणून राहिली. बैल म्हणाले असं. बाबा पोरीने म्हटलं तर पाणी नाही आलं. आणि मी म्हटलं तर बोलली झोंबी सुटली. व तुला झोंबी सुटाले. तुझी तर पोरगी भाड्याचा बैल म्हणते. भावाले तर आम्हाला म्हणाले काय आहे? आवा तुले लेक बाय हा, असं कोणाले भाड्याचा बैल बायकोचा बैल नको म्हणू. आता ती पोरगी पळून गेली. तिच्या आतो भावाचा हात पळून ते गेली ना, त्या नंदीच्याच घरी गेली ना. तिने केला असं ना बैल केला असं ना तिनं त्याले बैल कराले. पाय हो बाई, गेली ते हात धरून गेली. त्याच्यासोबत पयाली, ते लग्न केलं तिनं. संसार बसून राहिली चांगली. तिच्या संसारात ते खुश आहे. आणि तुझ्यासारखे जर तिला नजर लावा तर तिचा संसार दुःखात जाईल. आणि राहिली गोष्ट, तू काही तिच्या घरी नेऊन नाही टाकून राहिली खायचं प्याचं जे सांगून राहिली. तर तिच्या घरी तिच्या नवऱ्याला बैल करो का मांजर करो का डुक्कर करो का हरिण करो का काही करो का हत्ती करो, तुले काय घेणे नाही सांग. वा तू तर बोलूच नको बा. काय तोंड्यावानाचे जसा वर्ण तशी गुण तसाच कलर आहे तुझ्यावाला. काही मांजर काय वळण्याची काय गुणाची. कुठे टेक्शील वा? नवरा आहे ना घरी जाणं, पतिव्रता बनणं चांगली. पोरग हाय, सासू हाय. सासूले तर दाबू ठेवलं होतं घरात. शांतीले जायला टाकीची पाळी आणली होती किती. अवधसा हुशार आहे व तू मांजर तोंडे. मग बाई, काजल नाम सुनके डोळ्यात लावायचं काजळ समजली का? डोळ्यात लावायचं काजळ नाही, डोळ्यात लावायचं काजळ नाही म्हटलं. फायर आहे म्हटलं. फायर नाही, वाईल्ड फायर हूं मैं, वाईल्ड फायर. काय चबरून राहिली व चब्बर जाणे एखाद्या पिक्चरा. झालं पडद्याआड जाय, एखादा शो कर. आणि तुले दिन ना बाई तुले रोल तो एखाद्या दुश्मनाचाच रोल द्या. ते म्हणते ना विलनचा रोल द्या तुले, विलनचा रोल. आम्ही आमचं पाठ बसून तुला काय करायला लागतं? जाणं करून देईन त्या पोरीचं लग्न. पाय नाही का नोकरीवाला, बँकेत मॅनेजर पाय का पोलीस ऑफिसर पाय. चांगला 1.5 लाख 2 लाख महिना कमावणारा नवरा करून दे त्या पोरीले. तेव्हाच ते नवऱ्याच्या घरी टिकते. त्याला का 1000 रुपये 2000 रुपये हप्ता पडला ते पोरगी तिथंच दुसरा नवरा पाहिजे. त्या पोरीची गुण माहिती आम्हाला. वा तशी माई पोरगी तुमच्या जण झाली. तुम्हाला सवय आहे ना तशी.
म्हणून तुमची संगतचा असर माझ्या पोरीवर पडला. माझ्या पोरग म्हणे ते बरोबर आहे, तुम्ही हायच तशा आहो दशात तोंडाच्या वा. लोकांच्या नवऱ्याच्या भरोशावर तुम्ही जगता, स्वतःच्या नवऱ्याला घरात दाबून ठेवता आणि तुला जायलाच टाकला व. इथं कोणाला सांगून राहिली मा पोरीला पाहिनं नाही तुझी जयन नाही तुझी जयन एवढा चांगला पोरग पाहून देईन माझ्या पोरीले का बाई पोरगी सोन्यात खेळन. म्हटलं सोन्यात खेळन. मान्यवर तुम्ही आलात, तुमचे मनापासून मी आभार करते. आणि तुमचं आभार प्रदर्शन झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आम्ही तुम्हाला म्हटलं नाही ते या म्हणून. सन्माननीय आदरणीय शशिकला, तुम्ही घरी जाऊ शकता. कुठं बुडीच्या वय लागत बसतं त्या त्या बुडीले बोलणं काही फायदा आहे काय? शेवटी लोक आपल्यावर थुकन काय म्हणून बापा एवढं मोठे बैल एवढ्या रंगाचं बोलून बसली म्हणून त्या मायला अशीच बोलली काय म्हणून. झाली गली फोत्री. जाऊ दे ना माहिती त्याच्यापेक्षा हा कल्ली ना मी तिले जाऊ दे. जाऊ दे. ला 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 ला. ला 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 ला. तुमसे कहूँ या ना कहूँ, तुमने तो मुझको कह दिया. कावा कुठे गेलते व कलावती एवढ्या वेळची बापा? मी पाहूनच राहिली सर गाव. इथं असन बापा तिथं असन बापा. आणि काजलनं कमला दिसली पण तू नाही दिसली बापा म्हणले. अमाय मी कुठे जाणार आहे बापा? कुठे जाणार आहे मी? काय माय आई व ते देवाचं सामान फुलं पाती ते नदीत शिरवायला गेली होती मी तिकड नदीवर. मी म्हटलं घरात गाठ पडते लाती लवंगी आहे ते तुम्ही फेकायला गेली ते. आणि तुला त्या पुरं गाव घुमायची काय गरज होती? आणि काजल कमला भेटली तर बोलली का तू त्याच्यासोबत? हो बोलली ना. मी विचारलं बाई का म्हटलं एवढा अंगभर दोस्ताना केला म्हटलं ना कलावतीसोबत दुश्मनकीच करून टाकली म्हटलं. काही नाही माय. त्या भावाला शिवाय द्यायला लागल्या त्या भाड्याच्या बैलाच्या यानं दुश्मनकी झाली म्हणे. असं झालं आणि तसं झालं. मार रंगारंगाच्या शिवाय देते. पाय तुनं तोंडातून शब्द काढला ते नाही काढला. त्या काय म्हणे बाई नसतं म्हणते म्हणे त्याले म्हणे तर आम्हाला म्हणाले काय आहे म्हणे अशा म्हणे त्या. माय बाई आई काय गरज होती हो तुला त्याच्यासोबत बोलायची? नाही बोला लागत होतं. अच्छा हिटलर माणसाला नाही काय असं चपली ना म्हणजे पायाच्या खालची धूळ समजा लागते. त्या माणसासोबत बोलाच नाही लागत. त्या माणसाचं रिस्क करायला लागते रिस्क. आणि तू चालली बोलायला. तुला मी पहिलेच म्हटलं होतं का फालतू शानपणा नको करू. तरी तिनं तिथे जाऊन तोंड मारलं. जाऊ दे आता मारलं तर मारलं म्हटलं तर म्हटलं काय करू मी आता सांग. असं नाही बोलला दिसल्या तर बोलली बाई. अरे तोंड बोलासाठीच जल्लाय. लहान मोठ्या तोंडी लहान घास घेतला मी बोलली मी त्याच्यासोबत स्वतःहून. तर काही नाही माय ते मायाच नवरा गिवरा काढे. म्या म्हटलं त्याचाही नवरा मी काढला रंगारंगाच्या पद्धतीनं. जाऊ दे आता जाऊ दे बापा. सालाचा शेवटचा दिवस आहे आज. तोंड काही खराब करायला पुरत नाही ना मनही काही खराब करायला पुरत नाही. झालं ते झालं आता विसरून जाऊ सगळं. नव्याने जिंदगानी सुरुवात करू उद्यापासून नाही काय. जाऊ दे त्याची संगत तुटली तर बरं आहे. जाऊ दे स्वतःला शायना समजते त्यानं केलं तर बरोबर असते ना मी केलं तर वाईट असते. जाऊ दे ना बापा आपल्या नशिबात जे होईन ते होईन शेवटी. काय झालं पुरी जाऊ दे काही नाही राहा लागत त्याच्यासोबत. मी तर पहिलेच सांगितलं तुले. अजून काय म्हणे माया नवरा गिवराने काढला का ते ना म्हणेन ते कमली नवरा टाकून बसलेली जयला म्हणेन ते त्या पोरीले म्हणे 1.5-2 लाख रुपये कमवणारा नवरा करून देतो म्हणे. त्याच गावात म्हणे तिसरा नवरा पाहिन म्हणे अशी म्हणे ती शायने म्हणायची. असा रागला भुरतोंडीचा मले. जाऊ दे म्हणू दे ज्याचे कर्म तो फेडत बसन जो म्हणून त्यालाच लागन. तिच्याही पोरीचं लग्न झालं आता तिच्याही पोरीचं लग्न झालं समजूनच तिले नाही याच्या त्याच्यावर दया येत तर पोट चालले का आवडतं दया येऊन तिली. म्हटलं बाई मी ते म्हटलं असं जाऊ दे याच्या बातम्या दिसल्या तर बोलायचं नाही. चुपचाप राहायचं आपलं चुपचाप चाललं जायचं. असं समजायचं का त्या व्यक्तीला आपण ओळखतच नाही बस. हो बाप झाले का व शशिकला काकी काम गिमा झाले काय म्हटलं? हो बाई शांते काम गिमा झाले ना माय. ही शान पापडा साफ करून राहिली व ढोरा वासराचा. काम गिमा झाले. काय करू राहिली तू कुठं चालली व? काय म्हणते कलावती काय करू राहिली व? काही नाही व शांताबाई हे आई काम करू राहिली आई सोबत बोलून राहिली मी. काही तर नाही करू राहिली बापा. तू काय चाललं कुठं चालली बापा? असं शशिकला काकू येजो माझ्या घरी. चहा प्यायला येजो. चाय पाचते तुले मी येजो माझ्या घरी. मी मस्त रोडगे केले तर जेवण करायला येजो. नाही जेवण करायला काय लेव रोडगे घेऊन घरी शेजो. येईन व येईन बापा शांती येईन ना. काय म्हणते कलावती काकू आता? वातावरण चांगलं आहे का घरातलं आता? मस्त चालू आहे शांती मस्त चालू आहे. त्याच्यासोबत जेव्हापासून दोस्ताना तुटला ना एकटीच आहे ते घरी मस्त देवपूजा गी करते कामगिम करते स्वयंपाक धंदा करते ना चांगल्या समजदारीच्या गोष्टी सांगते. सुधरून राहिली धीरे 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 धीरे. तसंच पाहिजे सुधरू दे देवाले म्हणा. हे वर्ष जसं गेलं तसं गेलं म्हणा. आजचा वर्षाचा शेवटचा दिवस होय आणि आजचा दिवस जाऊ दे म्हणा चांगला म्हणा. आणि उद्यापासून नवीन रीतीनं तिच्या स्वभावात चांगला बदल घडव म्हणा. आणि सर्वेची परिस्थिती बदलव म्हणा. सर्वेले सुख समाधानी राहू दे म्हणा. हो बापा देवाला हेच चरणी प्रार्थना करतो मी. हो बापा शांते. हो तिचं काय सांगतं कमलीचं ते आता नाकच घासत येणार आहे आपल्यावर. कोण आहे तिच्यासोबत? गावातलं कुत्रं नाही बोलत ना बाहेर गावचं कुत्रं नाही बोलत. कोण हुंगते तिले कोणी नाही हुंगत. शेवटी तिले पाय घासत यायला लागण आपल्याच जवळ. आणि त्या कमलीच्या पोरीचा आठ पडला म्हणते. सासू बरोबर वागत नाही म्हणते. नवरा बरोबर वागत नाही म्हणते. आमच्या गंगाला नेहमीच फोन येते. गंगाची ननद कमलाची ननद एकच होय ना जावा जावा सोय ना करी द्या. तुला तर माहितच आहे. तर वागत नाही म्हणते ननद चांगली. हो फोन येते गंगाला नेहमी.
असं बरं झालं ना. नाही कोणाच्या लेकी बाईचं बुरं नाही चितत म्हणा मी. तिथे चांगलं सो बिचारीचं कोणाच्या नशिबात असं दुःख दारिद्र्य नाही या. आता आजकालच्या पोरीचे एकूण ते सहन करणं नाही होत. जुनी पिढी झाली बापा, ते गेली, सगळं काही सहन करून घे. नाही व्हावं, तिची जिंदगानी बरबाद नाही व्हावं. पण हिनं काही लोकांची जिंदगानी बरबाद केल्या का नाही, हिचे पाबीली इथंच फेडायला लागन. काही ना काही तर होईलच आता. हो बाई, आपण तोच विचार करतो बापा. तिले लेकबाय आहे, आपल्याला लेकबाय आहे बापा. आज तिच्यावर वेळ आहे, उद्या आपल्या लेकबाईवर वेळ आहे, तर तेच आहे ना शेवटी. नाही बापा, चांगलं हो बापा सर्वेचं, सर्व सुखी राहू. नाही हो काकी? मग नाही तर काय बापा. आज काही बिचारे म्हणले का सर्दीच्या बरं नाही वाटून राहिलं, तर मला काही बोलशाने वाटून राहिलं बिचारे, म्हणून आज कशी तरी बोलून राहिली. बल्ली सर्दी झाली बापा. अहो उलचं कितीचं पाणी पेलं का सर्दीच मोठी होते बापा. पाहिजो गोळ्या घ्या घ्यायचो बापा, नाही तर बिमार पडशील नवीनच्या नवीन सालात पहिल्याच दिवशी. नाही काय गोळ्या घ्या घ्यायचो नाही, दवाखान्यात चालली जाजो. हो रात्री पा लागन बापा आता. काय हो वावरातले काम आहे बिचारे, वावरातले पा लागते, खर्च कर लागते, दगदगा होते सारा. माईची पोट्टी नुसतं घुमते, घुमू दे म्हटलंय, करू दे हिच्या मनानं. लेकी बैले तरी माझ्याच घरी सुख आहे का नाही व? जाऊ दे, केलं तर केले, काम नाही तर राहू दे. काय काम कामाले का भेट काय त्या काम केले तेव्हाच मला सुखी राहते, नाही काही सुखी नाही राहत. मग नाही तर काय, आपल्याला इथेच वाटते ना माय, राहून राहून किती दिवस राहीन बापा आपली पोरगी. जाऊ दे ना बापा, करून घे ना काम. काय तिच्या भरोशावर पाहतं, हा विचार करतो बापा आपण. जाऊ दे, जे होईन ते होईन. नाही काय होईन होईनच्या साथ. चल बाई जाऊन पाहतो काय म्हणते शांताबाई. तर कलावतीच्या नवऱ्यासाठी फोन आला होता का नाही आला होता, कोणत्या पोराचा रिश्ता आला का नाही आला. चल विचारपूस करून येतो. 2 दिवस झाले बापा गेली नाही शांताबाईच्या घरी. 2 दिवस काय लिहो बापा, कालच तर गेलती. नाही मला गेली नाही तर 2 दिवस गेल्यासारखं वाटतच नाही. चालली मी आता शांताबाईच्या घरी. पिंकी येतो बाई मी जरा शिक बाहेरून. कुठ चालली आई? कुठ चालली म्हटलं? कुठे नाही हो बाई, शांताबाईच्या घरी चालली. अशी चालली मी बसाले. कावाई काय एवढं पुण्यवानपणा लागते बा त्या कलावतीनं तुले मले काय रंगारंगाचं बोलून सोडलाय. तुले तर म्हणे शांताबाईच्या नवऱ्यासोबत त्याला फळत चालू आहे म्हणे, तरी तू तिची मदत करायला धावून राहिली. पोरग पाहू दे बापा, तिला सुधरवू दे. काय करायला लागतं कोणासाठी एवढं? लय पुण्यवान झाली तू, तर पुण्यवान व्हाले. बाबाला सुधरवणं एवढीच तुला दया माया असेल तर बाबाला सुधरवणं. बाबाला सुधरवणं नाही होत आणि चालली लोकांना सुधरवाले. बाबाला सुधरवण्याच्या लायकीचा जर त्या बाप असता ना तेव्हा तर सुधरला असता. काय काय नाही केलं त्या बापासाठी. वरचं वैका करू दे, कोणत्या देवाचं वैका करू दे, कोणत्या देवाजवळ वैका नेऊ दे, पण त्या बापानं काही दारू सोडली नाही बाई. मला त्या बापाचं काही घेणं नाही आता. मेला तेही काही गम नाही, कारण की त्यानं माझ्या नशिबात सगळं दुःख दारिद्र्यच नष्ट करून टाकलाय. ते मी भुलू नाही शकत. आणि कलावती बोलली बोलल्याचे गाव लागते पण ते जात नाही. पण जाऊ दे, कोणाचं जर चांगलं होत असून आपल्याला तर चांगलंच करायला लागते. ह्या जन्मात आपल्याला जे दुःख दारिद्र्य भेटलं, पुढच्या जन्मात त्याचं पुण्य होऊन आपल्याला सुख प्राप्त होते. हो ना, तर याच्यासाठी नको करू त्याच्यासाठी नको करू. मी करू राहील ना, तू नको करू. तू जाय बरं घरात, अभ्यास कर जाय. हो हो वा बस, याच्यातच गेली तू, याच्यात झाले. हे केलं त्याने तसे केलं आणि अशी ते तशी. हो, तुला हे नाही समजत की तिनं आपल्या लहानशा पोरीची जिंदगानी बरबाद करायला निघाली होती. त्या 3 बाया, त्या 3 तिघी पासून ते एक तिथे. काऊन तुम्ही तिलेच काऊन निवडली मग? तिघीची जिंदगानी बरबाद करणं तुम्ही काऊन कलावतीची जिंदगानी बरबाद काऊन कलावतीची जिंदगानी चांगलं करण्याच्या मागे लागलं तुम्ही? तिघीची करा. लय पुण्यवान सत्यवान स्त्री आहे तुम्ही तर. आजी बाई जा ना माय, तू जा ना माय. काय डोकं खाऊन राहिली बाप्पा, जाय बरं तू. थांब ना, कोमलताई अशीच म्हणते तुम्हाला. मी कोमलताई ना, मी एक सहारा बनतो, एकजूट बनतो, तुम्हाला करूच देत तिच्यासाठी. आणि तुम्ही जर करा तर मी खुदकुशी करून टाकून मी पाण्यात उडीच मारन. हाव ना, तर सांगून राहिली मी. घे ना मेन लावून, पाण्यात उडी मारतो, नशी करतो तशी करतो. तवा तर म्हणे नाही सावत्र माय होय म्हणे, तवा तर भुलली होती तू मले. वांडाय तोंडे. ताई विचार कर ना, मी त्याच्याच आहे ना म्हणून सावत्र आई वय म्हणून विचार कर ना. मग किती बदमाश आहे त्यात. कशी हो बाबा, तू आई ऐकत नाही काही नाही बापा. ऐकाले आपल्याच म्हणायची शानपणा करता बाबा तुम्ही. शांताबाई तू न घे, बोलायला लावता मले रंगारंगीचं. काय लावून द्यायला लाव बापा. कोमले बिचारे समजदार म्हणता हे तिची अक्कल कुठं चालली कुठं चालला तिचा भेजा काही समजायला नाही बापा. अव्वा तिले काय म्हणून राहिली, ते समजदारच आहे. तुम्ही पहा म्हटलं, तुम्ही मोठ्या स्वतःला शायना समजता नाही, मोठ्या स्वतःला पुण्यवान समजता. तिच्यावरचे अत्याचार नाही दिसले का हो तुले? आपलं सोडून आपल्याला बोलली तसं, तिच्या तोंडात आग लावली होती म्हणते, ते नाही दिसलं का हो तुम्हाला? मोठ्या चालल्या तिचं भलं करायला निघाला तुम्ही तर. चल बाई चालली, माझ्याजवळ वेळ नाही त्यासोबत बोलायला चालली मी. डॉक्टर नका खाऊ, पाहतो मी तिकडे जाऊन काय होते काय नाही तर पटन तर करून आम्ही, नाही तर नाही करून. चालली मी, जाय घरात जाय, काम की मग कर, नाही तर अभ्यास कर. जाय काम पडले राहू दे तशी, जाय बरं. माई तर मला कचराच समजते बापा, कचराच समजते. चांगले खडकावून सांगा लागून इले. हे आता इले चांगलं मी ना प्रेमानं सांगितलं, समजली नाही हे. हो, इले चांगल्या भाषेत सांगा लागून मला, ऐकतच नाही हे ऐकाले. ताई कोमलताई मी मायले बोलली बिचारे, पण तिने माईकडे लक्षच नाही दिलं. नको देऊ म्हटलं लक्ष, चालली गेली बिचारे. ते माझ्यासोबत काही बोललीच नाही बापा.
जाऊ दे, त्या गोष्टी केल्यापेक्षा माय काहीतरी नवीन विचार कर, त्याच्या पै डोकं कूट होते. जाऊ दे, आपल्याला काही समजत नाही, आपलं काही ऐकत नाही. जाऊ दे, घेऊ दे पायावर तेल स्वतःहून गोटा. जाऊ दे तिकडे, काही बोलू नको. मी काय म्हणतो, उद्याचा न्यू इयर आहे, हाय ना? जाऊ दे. बरं पिंकी, मी काय म्हणतो, आजपर्यंत जे काही झालं ते सगळं विसरून आपण पुण्याने नवीन वर्षाची सुरुवात करताय, तर आपण पुण्याने नवीन आपल्या जीवनाची सुरुवात करूया. आजपर्यंत जे काही झालं ते विसरून सगळं आपण आपल्या जीवनाकडे, आपण आपल्या यशस्वी वाटचालीकडे, आपण आपल्या करिअरकडे, आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचा. सगळं काही आपल्या परिस्थितीकडे, आपल्या आईबाबाकडे, आणि वाईट संगत सोडून आपली चांगली संगत निर्माण करूया. आणि वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टीची उद्यापासून आपण सुरुवात करूया. गेलेल्या वर्षाच्या पण शुभेच्छा आणि आलेल्या नवीन वर्षाच्या पण तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. मित्रांनो, वाईट गोष्टी सोडून द्या, उद्यापासून नवीन गोष्टीची सुरुवात करा. आपण जर वाईट काही केलं असेल, आपल्याला जर वाईट काही गुण असेल, वाईट गुण सोडून उद्यापासून आपण नवीन गुण चालू करू, नवीन आपल्या स्वतःच्या जीवनाची नवीन कहाणी चालू करू. आणि उद्यापासून आपल्या जीवनाच्या वाटचालीकडे आपण लक्ष देऊ. चला तर ठीक आहे, तुम्ही काय सेलिब्रेट करता आय डोंट नो, पण आम्ही उद्या न्यू इयर सेलिब्रेट करणार आहे ना पिंकी? उद्या आपण न्यू इयर सेलिब्रेट करू. नवीन वर्ष कसं होतंय, काय काय करशील मग, आणि कसं कसं सेलिब्रेट करशील, कुठं करशील? हे बघ पिंकी, जास्त काहीच नाही करायचं आपल्याला. काय आहे ना, आपल्या आई आहे, आपल्या 2-4 आई ना, आपल्या 2-4 मैत्रिणी, असे सगळेजण मिळून आपण न्यू इयर सेलिब्रेट करूया. बघ, केक कापूया, म्हणजे एन्जॉय साठी आपल्या एक केक आणू, आणि काय कच्चा चिवडा, जेवण काय बनवायचं ते बनवू. आता ते डिसाईड करू आपल्या आईसोबत आपण, पण न्यू इयर आपण सेलिब्रेट करू. आणि त्याच्यामध्ये काय काय फंक्शन ठेवायचे ते आपण डिस्कस करू, आणि खायचं काय ठेवायचं ते आपल्या आई डिस्कस करू. बरं, मग काय काय ठेवायचं, काय काय फंक्शन करायचे सांग. काय फंक्शन म्हटलं तर आपण सिंगिंग अंताक्षरी खेळूया, अंताक्षरी नंतर डान्स ठेवूया, आणि डान्स ठेवल्यानंतर मग ज्याला जे पटते ते, नाही काय, आणि ते करण्यातच वेळ होते ना, तर त्याच्यातच लय मजा येऊन जाते खाण्यापिण्यात घी, नाही काय. आणि राहिली गोष्ट, जोपर्यंत खाणं राहते बनवायचं राहते, बनवल्यावर पहिले आपण अंताक्षरी खेळू, नाहीतर मग जेवता जेवता अंताक्षरी खेळू, आणि नाचायचं राहिलं तर कोणाला नाचन, नाही तर मग राहिलं केक गिक कापू मस्त, बस. बरं बाप, मी काय म्हणतो, हॉटेलात चल ना जेवायले. आपण लय दिवस झाले हॉटेलात जेवायला नाही गेलो बिचारे कधी. हॉटेलात चल ना जेवायले, घरी तर आपण करतोच नाही, मी हॉटेलात तर चलावं कधी जेवायला. हे बघ, आपण हॉटेलात गेलो असतो, पण जनरेशन नुसार आपल्या आया हॉटेल मधलं जेवण करत नाही, तर आपण जाऊन स्वतःचा एन्जॉय करून त्यांना घरी ठेवण्यापेक्षा आपण त्याच्या सोबतच एन्जॉय करू ना. आई बाबा सोबत जो एन्जॉय घातला त्याच्या, म्हणजे जो आपल्या गावात एन्जॉय आहे तो हॉटेलमध्ये एन्जॉय नाहीये. तर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून वापस येऊ, काय ते पदार्थ खाल्ल्यापेक्षा घरी बनवून खाऊ ना, तेच चांगलं आहे. आणि आयुष्यात कधी ना कधी हॉटेलमध्ये जायची प्रसंग येईल तेव्हा हॉटेलात जाऊ. हो बरोबर आहे पिंकी, ऑब्विसली बरोबरच आहे ना ताई, कारण की नाही आवडत आपल्या आईला वगैरे. मग तुला पहिले नाही समजलं का? समजलं, पण मी बयाच म्हटलं हो म्हणशील तर हो म्हणशील म्हटलं, म्हणजे त्याची इच्छा असेल ना, कधी हॉटेलात गेल्या नसेल त्यात त्याची इच्छा असेल का बा हॉटेलात जायची की, म्हणून म्हटलं मी ना. पण तू म्हणता तर नसू शकते मग, नाही काय. जाऊ दे. बरं मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि बघा, नवीन वर्षाच्या तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये खूप 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 शुभेच्छा. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये.